सोलापूर शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या प्रकरणात तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक करून तब्बल 9,37,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। या कामगिरीमुळे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। 29 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी यांच्या आई इंदुबाई साठे या रात्रीच्या वेळेस घराच्या परिसरात झोपल्या असताना अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले पोत जबरदस्तीने खेचून नेले। या प्रकरणात त्या गंभीर जखमी झाल्या। या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला। तपासादरम्यान सराफ बाजार परिसरात चोरीचे सोने विक्रीस आणणाऱ्या संशयिताला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने शेख दशरथ मोरसे वय 22 राहणार कोळेगाव श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर असे नाव सांगितले। पुढील तपासात त्याचा साक्षीदार अक्षा काळे राहणार पुणे यालाही अटक करण्यात आली। दोघांनी मिळून सोलापूर शहरात 2 जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपींकडून सुमारे 13.3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून यामध्ये मणी, पोत आणि कानातील दागिन्यांचा समावेश आहे। जप्त मालाची एकूण किंमत 9,37,000 इतकी आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय गौहर हसन, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली। सोलापूर शहर आयुक्तालयातील सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे साठे वस्ती या ठिकाणी यातील फिर्यादी इंदुमती साठे वय 75 वर्ष ह्या रात्रीच्या वेळी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेल्या असताना पहाटे साधारण 4-4:30च्या आसपास 2 अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येऊन प्रथमतः पोर्चमधील बल्ब काढून अंधार केला आणि त्यानंतर नमूद फिर्यादी महिलेचं तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील काही दागिने असे काढून घेतले। त्या दरम्यान काही धारदार वस्तूने धारदार हत्याराने त्यांच्या गालावरती वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आम्ही गुन्हे शाखेच्या टीम तयार करून त्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या द्वारे आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये 2 इसम घटनास्थळापासून काही अंतरावरती संशयास्पद रीतीत फिरत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। ते पूर्ण तांत्रिक तपासाचा ट्रॅक केला असता सदरचे आरोपी हे रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली। तसेच त्यामधील एक आरोपी हा गुन्ह्यातील सोनं विकण्यासाठी काही बाजारामध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास आम्ही API धायगुडे आणि त्यांचे पथक यांनी त्यास ट्रॅक करून पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याला ताब्यात घेतलं। नमूद आरोपीस ताब्यात घेतलं असता त्याच्या अंगझडतीमध्ये या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जे आहेत ते मिळून आलेले आहेत। त्याचबरोबर नमूद आरोपीकडे अजून कौशलपूर्ण तपास केला असता यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचा एक जबरी चोरीचा गुन्हा सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतच बेलाटी गाव या ठिकाणी केला होता। त्या संदर्भात जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा देखील ह्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे असे 2 गुन्हे ह्या आरोपींकडून आम्ही उघडकीस आणले आहेत। गुन्ह्यात गेलेल्या 2 गुन्ह्याच्या मुद्देमालापैकी एकूण 1,37,000 किमतीचे सोने आपण हस्तगत केलेले आहे आणि यातील जो आरोपी आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे। आरोपीचं नाव आहे शकील उदाशा भोसले, कोळगाव म्हणून गाव आहे, त्या गावातील एक आरोपी आहेत। इतर एक आरोपी जो ह्याचा साथीदार आहे त्याला देखील आम्ही शोध चालू त्याचा लवकरात लवकर अटक करून घेऊया। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार तसेच DCP HQ गौहर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील आणि ACP राजन माने गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.